कितीही एकमेकांपासून असं लांब राहायचं ठरवलं ना तरी काही ना काही योगायोग होऊन ते परत समोर येतातच. नाही म्हणजे काही माणसांच्या नुसत्या येण्याने सुद्धा सगळं बिनसतं ना. महाशिवरात्रीपासून आपण बघतच आलोय. नाही म्हणजे कशात काही नाहीये, पण तरी बोला फुलाला अशी गाठ पडते की सगळा गोळ होऊन जातो. म्हणून ना काही लोकांना असं 4 हात लांब ठेवलेलंच बरं असतं आणि त्यांना असं दूर ठेवलं नाही ना तर म्हणजे माझं म्हणणं काय आहे की लग्न अगदी तोंडावर म्हणजे उद्याच आहे आणि हे समीर नावाचं विघ्न जर आपण दूरच ठेवलं तर बरं होईल ना. नाही नाही म्हणजे मुलगा तसा खूप चांगला आहे पण आपल्याला धाकटीन नाही ना. असाही तो तुमच्याकडे नोकरच आहे. मला काय वाटतं काहीतरी काम काढून ना उद्या तुम्ही त्याला मुंबईच्या बाहेर पाठवा आणि थेट लग्न झाल्यावरच तुम्ही त्याला परत बोलवा. म्हणजे काय होईल सुंठी वाचून खोकला जाईल. सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचे कपडे आले. बघू 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 काय ग बाई, बापरे किती जोड आहे गो. बाई मस्त आहे ना रंग हा. हो हे बघ काय रंग आहे ग. हे श्रेयस आहे वाटतं. हो का हे मोठं नाही ना होणार. नाही नाही बरोबर आहे. आई हे बघ इतका छान रंग आहे ना. माझ्यासाठीच असणारी साडी. ए हा कुर्ता हा पण छान आहे नाही पण थोडासा डल आहे ना ग. यांच्यासाठी असेल. हा आणि हा हा सलीलसाठी का. ए छान आहे ना बघ बघ. ए, माझ्यासाठी कुठे आहे. बाई, पैठणी तिथे काय भारी पैठणी आहे ग. छान आहे गाई. हो ना? मस्त आहे रंग. ए अजून काय ए, आई अगं समीर साठी काहीच दिसत नाहीये. अगं असं काय करतेस. समीर काय आता साध्या सुद्धा माणसाचा जावई नाही भडकम कराचा जावई आहे. ह्याचे कपडे ना मला वाटतं कुठल्या तरी मोठ्या दुकानातून येणार असतील. ते डिझायनर वाले असतात ना त्यांच्याकडून. कोणीतरी घेऊन येत असेल. येतील येतील. हॅलो हॅलो समीर. हां सर बोला ना. अरे आपल्या पुण्याच्या 2 नवीन रेस्टॉरंटमध्ये स्टाफ ट्रेनिंग सेशन घ्यायचं आहे. 2 दिवसांसाठी तुला तिकडे जावं लागेल. मी लोकेशन तुला मेसेज करतो. समीर ऐकतोयस ना मी काय म्हणतोय ते. समीर हो हो सर. नाही ॲक्च्युली काय एरवी काही प्रॉब्लेम नव्हता पण परवा माझा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे मला सकाळी 11पर्यंत घरी यावं लागेल. म्हणजे तुझंही लग्न ठरलंय. हो माझ्या आणि अर्पिताच्या लग्नाचा मुहूर्त 10:30 वाजताचा आहे. तोपर्यंत हा समीर या सगळ्यापासून लांब राहिला आणि नंतर त्याच्या कार्यक्रमाला गेला तरी पुरेस आहे. ग्रेट. हे काम कर उद्याच्या दिवसात सेशन पूर्ण कर आणि परवा सकाळपर्यंत घरी ये. ओके ओके सर.
कोण तरी तुझा बॉस? हां, त्यांचा फोन होता. पुण्यामध्ये एका रेस्टॉरंटचं ओपनिंग आहे, तिथे स्टाफच्या ट्रेनिंगसाठी जावं लागणार आहे मला. 2 दिवसाचं काम आहे, उद्या निघावं लागेल. 2 दिवसांसाठी? अरे पण तुझा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम मी सांगितलंय त्यांना, त्यांनी ऐकलंय माझं. आताच एवढं काय नडलं होतं का? हा, त्या शेवटच्या क्षणापर्यंत ती अर्पिता आणि तिच्या घरचे मागे लागलेत. आणि तुझा बॉस तिचा होणारा नवरा आहे ना? तू कशाला चिडचिड करतेस उगाच? आणि माझं काम आहे, हे मला करावं लागणार आहे. हे बघ, तू काळजी करू नको, मी सुपारी फुटण्याच्या